ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। वास्तुशास्त्र आणि विवाह समस्या या विषयावरती आपण चर्चा करतोय। आपल्याकडे आलेले आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर सर। आपण दरवेळेला जसं तुम्ही म्हणता की तुम्हाला जे अनुभव येतात, तुमचे जे काही एक्सपिरियन्स असतात त्यांच्याशी आपण बोलत असतो, त्यांच्याकडनं जाणून घेत असतो। आज आपण असाच एक फोन लावलेला आहे, आपल्यासोबत कुलकर्णी आहेत नाशिकवरनं। आपण त्यांच्याकडनं अनुभव जाणून घेऊया। बोला कुलकर्णी, काय तुमचा अनुभव आहे सरांविषयी, काय सांगाल? नमस्कार सर। नमस्कार मॅडम। नमस्कार। मला आज एक चांगली गोष्ट सांगताना अतिशय आनंद होतो की माझा 20 वर्षापूर्वी बांधलेला 6 खोल्यांचा बंगला आहे, त्यात मी एक छान छोटंसं देवघर बांधलं होतं। पण जे घर आहे ते वास्तुशास्त्राप्रमाणे त्यावेळी बांधावं हे काही लक्षात आलं नाही माझ्या, म्हणजे आमच्या कोणाच्याही लक्षात आलं नाही। आणि त्या देवघरामध्ये आमच्याकडे सगळे नियम पाळून व्यवस्थित पूजा अर्चा अगदी रेग्युलर व्यवस्थितपणे व्हायची, पण एक मानसिक समाधान किंवा घरात असं काहीतरी वेगळं वाटायचं। तुम्ही जितकं कमवाल तितकं ते गमावल्यासारखं किंवा सतत अनइझी असं व्हायचं। पण मी सरांचा साम टीव्हीचा कार्यक्रम अगदी रेग्युलर न चुकता बघतेच, तर मला असं वाटलं की त्यास आपण सरांचं आनंदी वास्तू हे पुस्तक विकत घ्यावं, कारण सर केव्हा भेटतील, काय सांगतील, हे काय माझ्या सगळं याच्या पलीकडचं होतं कल्पनाशक्तीच्या। मग ते पुस्तक मी घेतलं आणि त्या पुस्तकातनं वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान्य कोपऱ्यात देवघर असावं, ब्रह्मतत्वात नसावं, अशी बरीचशी माहिती मला मिळाली। त्या पुस्तकातनंच मी ठरवलं की आता आपण इथनं देवघर काढायचं आणि हॉलमध्ये ईशान्य कोपऱ्यात शिफ्ट करायचं। असं ते इतकं अगदी सोपं नव्हतं, परंतु मनात येणारे अतिशय चांगले वाईट विचार सगळे बाजूला ठेवले, एक चांगला मुहूर्त बघितला। गजानन महाराज पुण्यतिथी होती, गौरी पूजन होतं दुसऱ्या दिवशी, आणि मी हॉलमध्ये देवघर शिफ्ट केलं। पण मॅडम मला त्याचा इतका छान अनुभव आला की अगदी घरातलं दुसऱ्या दिवसापासूनच वातावरण बदलून गेलं। एक तर दुसऱ्या दिवशी महालक्ष्म्या पण होत्या आणि खूप माझ्यासारख्या आरोग्याच्या तक्रारी होत्या, मानसिक समाधान अजिबात नव्हतं। म्हणजे सगळं घरात मी म्हणजे एवढं सगळं आपण गोष्टी पाळून सुद्धा असं का होतंय, तर देवाला त्याची योग्य दिशा सरांच्या मला आनंदी वास्तू जे पुस्तक आहे त्यातनं मिळाली। खरोखर त्यांचं आनंदी वास्तू पुस्तक जे आहे ना, खरोखर आजीबाईचं बटवास मी त्याला म्हणते, कारण खूप छान छान गोष्टी त्याच्यामध्ये, अगदी गरीबातल्या गरीब ते पुस्तक विकत घेऊन त्या गोष्टीतला तो चांगला अनुभव घेऊ शकतो। आणि त्या दिवसापासून एक घरातलं छान वातावरण झालंय, माझ्या डोळ्यातले अश्रू व्हायचे कमी झालेले आहेत। मुख्य म्हणजे माझी तब्येत जी आहे, मला खूप महिन्याला 700-800 सगळे मी त्याची बिलं जपून ठेवली, कितका खर्च यायचा, आणि ते अगदी माझं किरकोळ 50-60 रुपयावरती आलेलं आहे। कदाचित तेही अजून कमी होईल आणि देवाला योग्य ती जागा मिळाली मुख्य म्हणजे। आणि खरोखर ईश्वर म्हणजे माझ्यासाठी अक्षरशः देवदूतच ठरलेले आहेत। खूप छान मार्गदर्शन सरांच्या याच्यामुळे मला मिळालंय। आम्ही सगळे खूप आनंदी आहोत आणि देवघरात योग्य जागा मिळाल्यामुळे खूप छान वाटते तिथे सगळं पूजा अर्चा करताना, सगळ्यांना खूप आनंद होतोय। सरांनी परत एकदा मनापासून धन्यवाद देते की सरांनी खूप खूप छान ह्याच्यातनं माहिती आम्हाला पुरवलेली आहे। धन्यवाद कुलकर्णी मॅडम, तुम्ही आमच्याशी तुमचा अनुभव शेअर केलात त्यासाठी। सर काय सांगाल यांच्याविषयी? अशा प्रकारचे शेकडो अनुभव लोकांचे येतात, ते प्रत्यक्ष येतात, फोनच्या माध्यमातून येतात, किंबहुना पत्रांच्या माध्यमातून येतात। आम्ही माझं म्हणजे प्रत्येक वेळेस सगळ्या दर्शकांना आणि श्रोत्यांना हेच म्हणणं असतं की तुम्ही मला बोलवायच्या किंवा वास्तुतज्ञांना बोलवायच्या भानगडीत पडू नका। तुम्ही आपलं एक आनंदी वास्तू जे छोटंसं पुस्तक आहे, ते 100 रुपये किंमत आहे, हे पुस्तक आहे, आणि काय त्याच्यामध्ये 100 रुपये किंमत आहे फक्त, आणि जवळजवळ 300-350 पानाचं हे पुस्तक आहे। याच्यामध्ये सगळी इत्थंभूत माहिती आहे। या पुस्तकामध्ये जे उपाय सांगितलेले आहेत ते उपाय जर केले तर चांगला अनुभव येतो। त्यासाठी कुठल्याही वास्तुतज्ञाकडे जायची काही गरज नाही, कोणत्यासाठी काही फारसा खर्च करण्याची गरज नाही। तुम्ही फक्त पुस्तक वाचा, त्याबरोबर उपाय करा, तुम्हाला फरक पडेल। पण हो, हे पुस्तक घेतल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर इतरांना वास्तूच्या बाबतीत कृपा करून मार्गदर्शन करू नका, तुम्ही तुमच्या पुरतं बघा। सगळ्यांना माझी विनंती आहे, या कुलकर्णी ताईंना जसा अनुभव आला तसा 100% तुम्हाला अनुभव येईल याची मला पूर्ण खात्री आहे। कुलकर्णी ताईंना अनुभव आला, त्यांनी सुद्धा तो आमच्याबरोबर शेअर केला, त्याबद्दल धन्यवाद। तुमचं संपूर्ण कुटुंब आपण दीर्घायुषी, सुखी, समृद्धी आणि संपत्तीवान जीवन काढावी, साईबाबांच्या चरणी प्रार्थना। नक्की। तर विवाह समस्येविषयी आपण बोलतोय सर, पत्रिकांबद्दल आपण बोललो। पत्रिकेमध्ये बऱ्याच वेळा मंगळ दोष असतो आणि त्याच्यामुळे लग्न जमत नाही असं म्हटलं जातं। त्या मंगळ दोषाला हे फार घाबरलं जातं की मंगळ आहे, लग्न होत नाही, त्याविषयी काय सांगाल? सुधारणावादी मंडळी तर या मंगळावरून कायम ज्योतिषांना वेड्यातच काढतात। अगदी खरं। आणि खरं तर मीही तेच म्हणतो की आकाशातला तो मंगळ मानवी जीवनावरती परिणाम कसा करेल असं काही लोक म्हणतात। जसा परिणाम करेल आकाशातला चंद्र समुद्राच्या पाण्यावरती तसाच करेल। जसा आकाशातला सूर्य सोलर पॅनलवरती प्रकाश टाकून पाणी गरम करेल तसाच करेल। मंगळ जीवनावरती परिणाम करतो, पण मंगळाचा बाऊ करण्यासारखा मूर्खपणा कुठला नाही। मंगळ हा 1, 4
7, 8 आणि 12 या स्थानात असेल तर तो दोषपूर्ण मानलाय. पण तो निर्दोष हा बऱ्याच कारणांनी होतो. जवळजवळ 62 कारणं त्याला शास्त्रकारांनी सांगितलेली आहेत. आणि कोणतंही पंचांग तुम्ही उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये मंगळ कसा निर्बळी होतो याची डिटेल माहिती असते. पण 1, 4, 7, 8, 12 स्थानामध्ये का मंगळ दिसला की मंगळ आहे असं म्हणून तो विवाह तोडला जातो. त्यामुळे मी वारंवार हे सांगेन की विवाह गुणमेलनाच्या बाबतीत तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी हे एकमेकांना किती अनुरूप आहेत, त्यांचे स्वभाव मत किती जुळतायत, तुमची कुटुंब किती जुळतायत, या सगळ्याचा विचार करून मग तुम्ही पत्रिकांकडे जरूर वळा. पण पत्रिकांकडे वळताना तुम्ही इतकी बालकी खाल काढू नका की फार अगदी काय म्हणजे अर्थच नाही राहणार. पत्रिका जुळवली पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळे योग असतात, मृत्यू षडाष्टक, त्याच्यावरती शास्त्रकारांनी काही उपाय सांगितलेले असतात, तेही केले पाहिजेत. बिनखर्चिक कमी खर्चाच्या शांत्याच्या शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत त्या केल्या पाहिजेत. पण अगदी कुठली कवचाणी हेन तेन दुनियाभराचं गळ्यात घालायची गरज नाही. बऱ्याच मुलांच्या पत्रिकेमध्ये काही विवाह समस्या असतात, 2 लग्न होतील, 3 लग्न होतील. आजकाल हे प्रमाण फार वाढलेलं आहे आणि मग त्यासाठी ते होऊ नये म्हणून सुद्धा काही उपाय असतात. तर ते शास्त्रकारांनी सांगितले ते कोणत्याही पंचांगामध्ये आपल्याला वाचायला मिळतील. त्यामुळं हे असं आहे सगळी गंमत. नक्की. पुढचा फोन घेऊया आपण. आपल्यासोबत मयुरा आहेत रायगडवरनं. बोला मयुरा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. बोला मयुरा. हॅलो. हा बोला. हा, माझं ऍक्च्युली लग्न ठरत नाहीये. माझी जन्मतारीख आहे 14 ऑगस्ट 74. एक मिनिट. मयुरा नाव आहे का? हो. बरं. जन्मतारीख सांगा. 14 ऑगस्ट 74. हा बोला. जन्म ठिकाणे माणगाव. वेळ काय? वेळ रात्री 2 वाजता. म्हणजे 13 तारखेची रात्री 2 वाजता, 14 तारखेची पहाट. माणगाव म्हणजे जिल्हा कुठला आहे तो? रायगड. ते आंबेत जवळचं रायगड का? नाही, अलिबाग. अलिबाग रायगड. ओके. 1974 लग्न ठरलंच नाही का? नाही, ठरलेलंच नाहीये. आणि आता मी ट्राय करते पण काही योग नाही जुळत. बापरे. कारण 74 साल म्हणजे मिथुन रास आहे तुमची. तसा स्वभाव तसा मिथुन राशींच्या लोकांचा तसा खूप चिकित्सक असतो. त्याची थोडी खबरदारी घ्या. तुमच्या 7म स्थानामध्ये राहू आहे मयुराताई आणि शनिचंद्र युती आहे पत्रिकेमध्ये. चंद्रमा मनसो जाता, चंद्र मनाचा कारक असतो आणि शनी हा त्या मनाला मानसिक त्रास देणारा असतो. त्यामुळे फार बारकाईने बघू नका. मंगळ पण आहे तुम्हाला, तुमच्या 4th स्थानामध्ये मंगळ आहे. पण मंगळाचाच मुलगा केला पाहिजे असं काही नाही. मंगळ हा अनेक कारणांनी निर्बळी होत असतो. विवाहाचे जवळजवळ 3 योग तुमच्या पत्रिकेमध्ये येऊन गेलेले आहेत. आता योग हा विषय असा असतो की तुमच्या पत्रिकेत समजा आता तुम्ही एखाद्या ठिकाणी पाहुणे म्हणून गेलात आणि तुमच्या पुढे काही खाद्यपदार्थ ठेवला आणि तुम्ही जर तो खाल्लाच नाही तर तो तुम्हाला मिळणारच नाही. त्या पद्धतीनेच एखादा योग जर जीवनात आला आणि जर तुम्ही तो योग प्रॉपर त्या पद्धतीने करून कळला नाही किंवा तुम्ही त्यावेळेस फांदे फोडले तर मग पुढे विवाह होण्यामध्ये अडथळे येतात. तुमच्या 7म स्थानामध्ये राहू आहे. यासाठी तुम्ही काय करा, 4 दिवस 4 केळी रोज 1 प्रमाणे, 4 दिवस 4 केळी रोज 1 प्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये सोडा. ती सोडल्यानंतर 4 लिंब 4 दिवस वाहत्या पाण्यात पुन्हा सोडायचं. लिंब, नारळ, गंडे, दोरे, अंगारे, धुपारे याचं कुठलंही समर्थन नाहीये. केळी आणि लिंबू हे देवीचं प्रतीक म्हणजे ईश्वराला आपण अर्पण करतो. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आपण केळीचा प्रसाद घालतो, देवीला लिंबू आपण अर्पण करतो. याच्या खोलात शिरण्यापेक्षा ही 4 केळी 4 दिवस, त्यानंतर 4 लिंब 4 दिवस नदीत सोडा. विवाहाचे योग आता खूपच बाशिंगबळ तुमचं ज्याला म्हणतो ते खूपच जड झालेलं आहे. पण डेडलाईन आहे तुमच्याकडे 5/1/2014. 5/1/2014च्या आत कुठल्याही परिस्थितीत विवाह झाला पाहिजे, अन्यथा थोडा त्रास होईल. पती चांगला मिळेल तसं काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याआधी जर तुमचा विवाह झाला असता, जे तुम्हाला मी म्हटलं की 3 ते 4 योग येऊन गेले, त्याआधी जर विवाह झाला असता तर कदाचित नशिबामध्ये घटस्फोटाचा सुद्धा योग होता. अच्छा, नक्की. सर, आपण बघतोय बघाचपासून विवाह समस्यांवरती बोलतोय, वास्तूशी संबंधित या सगळ्या गोष्टी आहेत. आजकाल बघितलं तर मोठ्या प्रमाणावर विवाह होत आहेत, परंतु घटस्फोटाचं प्रमाणही तेवढंच वाढलेलं आहे. पटापट आजची जनरेशन आहे ती लग्न करते, तेवढ्याच पटापट घटस्फोटही घेताना दिसते. त्याचा वास्तूशी काय संबंध आहे? याला कारण वास्तूशी तर संबंध आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण इन जनरल कारण पाहू, ते म्हणजे मुला मुली विवाहाच्या आधी जे प्रेम प्रकरण करतात त्यातून ते एकमेकांना खूप जास्ती ओळखतात. विवाहाआधी जे पती जो मुलगा मुलीवरती प्रेम करतो, विवाहानंतर ते काम आणि बाकीच्या संसाराच्या राडगाडग्यामध्ये कमी होतं आणि तिथून थोडेसे खटके उडायला सुरुवात होतात. दुसरी गोष्ट अशी की घटस्फोटाच्या कारणामध्ये मी एक छोटंसं अनालिसिस केलेलं आहे. ते अनालिसिस असं आहे की 60% घटस्फोट होण्यामागे कारणीभूत, कदाचित माझं हे विधान सगळ्यांना राग आणणारं सुद्धा ठरेल, पण तुम्ही नीट समजून घ्या. कारण माझा आयुष्यभराचा अनुभव आहे, लोक माझ्यासमोर हजारो येतात, त्यातून मी एक निष्कर्ष काढलाय की 60% घटस्फोट हे आई वडिलांमुळेच होतात.
मुलीचे आई वडील बर किंवा मुलाचे आई वडील, बर या ठिकाणी मी एकालाच दोष देणार नाही. तुम्ही ज्या वेळेस पाहता घटस्फोटापर्यंत भांडणं जातात तेव्हा मुलीचे आई वडील इतकं इंटरफेअर करतात मुलीच्या संसारात. इंटरफेरन्स आहे थोडक्यात. कारण इंटरफेअरन्समुळे गडबड अशी होती की तिच्या सासरी काय चाललंय हे माहित नसतं. इकडेही आरामशीर 11 वाजता उठणारी असते, आईने काही स्वयंपाक केला नाही तरी काही बोलणारी नसते, कामात हात घालत नाही. तिकडे गेल्यानंतर थोडीशी गडबड होते आणि मग ती छोट्या छोट्या कारणाने आपल्या आईला सांगायला लागते माझी सासू अशी बोलली तशी बोलली. पहिल्यांदाच जर का आई वडिलांनी आपल्या मुलीला सांगितलं की आता तुझं लग्न झालेलं आहे आणि तू सुशिक्षित आहेस, खरं काय खोटं काय तुला कळतंय, छोट्या छोट्या कारणांनी काही निराश होऊ नको, थोडासा ऍडजस्ट व्हायला वेळ होईल, असं जर सांगितलं तर कदाचित पुढे प्रकरण वाढत नाही. इथं काय होतं की मुलीचा बाप लगेच आहे ना हात मागं करतो आणि मग आता असंच करतो आणि मग हेच करतो आणि मग काय होतं मग कुठेतरी पोलीस चौकीत गेले की मग ते सगळंच फाटत जातं. यावर हा झाला मुलीच्या आई वडिलांचा भाग. काही वेळा मुलाच्या आई वडील सुद्धा म्हणजे मुलाचं लग्न झालं की त्या मुलाच्या आईलाच असं वाटतं की आता मुलगा माझ्या हातातून गेला, पण मुलगा हातातून गेला असं का मानतात. तुमच्या घरात एक सून आलेली आहे, ती सुद्धा लोकांची मुलगी आहे आणि म्हणून मी म्हणतो की प्रत्येक घरात एक मुलगा आणि एक मुलगी असावी. एखाद्या घरात मुलं असतील तर त्या मुलीचं दुःख कळत नाही. मुलगी आहे ती लोकांचं लेकरू समजा 27-25 वर्ष दुसऱ्यांनी ज्याला वाढवलंय आणि ते जेव्हा तुमच्या घरामध्ये येतं ते सगळं सोडून त्यावेळेस त्याला तिच्या आईबापाची आठवण साहजिक आहे. तिने जर का चुकून माहेरी फोन केला तर सारखी माहेरीच फोन करते, माहेरच्यांच ऐकते. याला कारणीभूत समाजच आहे. ज्यावेळेस माहेरची लोक वाईट शिकवतात, हा जो बराच काळांचा जो पगडा आपल्यापर्यंत आलेला आहे तर तो पगडा मग त्याच्यात गावाबरोबर किडेही रगडले जातात. नाही, मग मला हेच म्हणायचंय की संसार त्यांना करू द्यात, तुम्ही त्याच्यात लक्ष घालू नका. फार जीवावर बेतत असेल, फार मारहाण होत असेल तर मात्र तुम्ही निश्चित लक्ष घातली पाहिजे, पण त्यांना त्यांचा संसार करू द्या. जेव्हा मुलाचं लग्न होतं त्यावेळेस त्याचा त्याला संसार करू द्या. माझ्या भांड्याला हात लावू नको, माझ्या वस्तूंना हात लावू नको. त्या मुलांनी जेवलं का खाल्लं का त्याची बायको ती बघेल विवाहानंतर, किंवा तू वेगळं निघ, सासू सासऱ्यांशी वाईट वाग, जावेला जोड्याने मार, हे सांगणं मुलीच्या कडच्यांनी कमी केलं पाहिजे. यामध्ये एकच अनालिसिस आहे की याला दोन्ही लोक जबाबदार असतात. हा झाला 60% भाग. 10% जो भाग आहे पुढचा तो इगो. माझा पगार जास्ती, तुझा पगार कमी, मी अधिकारी तू अधिकारी, ह्या सगळ्या भानगडीमध्ये उरलेले जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये मग शारीरिक कारणं असतात, त्याच्यानंतर काही परिस्थितीची कारणं असतात, अशा गमती जमती आहेत. त्यामुळे एकच आहे की ह्या मागं आपण जर सगळ्यात शेवटी येऊन पाहिलं तर हे सगळं होण्यामागं काय कारण असेल तर आपल्या वास्तूत सुद्धा लपलेलं असू शकतं. पती पत्नी एकमेकांपासून जेव्हा दूर जातात, लांब राहतात, त्यावेळेस ते वायव्य कोपऱ्यात तर शयन करत नाहीत ना, हे बघितलं पाहिजे. पती पत्नींमध्ये मोठ्या प्रमाणावरती मतभेद हे वायव्य कोपऱ्यात शयन केल्यामुळे होतात. अच्छा, नक्की. आणि बोलूया या विषयावरती. तर वास्तुशास्त्र आणि विवाह समस्या या विषयावरती चर्चा अशी चालू राहणार आहे. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये इथे घेतो एक छोटासा ब्रेक.